राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाचा कहर. नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत असल्याची शिंदेंची माहिती. सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये पावसाचं थैमान. अकलूजमधील अकलाई मंदिरामध्ये शिरलं होतं पाणी. सांगलीच्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील येरळा नदी दुथडी भरून वाहतीये, तर वाजर बंधाराही तुडुंब. त्याचीच ही विहंगम. सोलापूरमधील माळशिरस तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. माळीनगर अंतर्गत असणाऱ्या संग्रामनगर भागातील अनेक घरांमध्ये नीरा नदीचं पाणी शिरलं. माळशिरस तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका. दहिगाव पुलावर 4 ते 5 फूट पाणी. गेल्या 10 दिवसांमध्ये 256 मिलीमीटर पावसाची नोंद. तालुक्यातील बहुतांश बंधारे पाण्याखाली. सोलापुरातील नातेपुते ते बारामती रस्त्यावरील कुरभावीमध्ये रस्ता बंद. नीरा नदीचं पाणी पुलावर आल्यामुळे कुरभावीमध्ये नागरिकांना एनडीआरएफच्या टीमनं सुरक्षित काढलं बाहेर. बार्शी तालुक्यामध्ये काढणीला आलेलं उडीद पीक अवकाळी पावसामुळे गेलं वाया. गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये जिल्ह्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे उडीद पिकाचं प्रचंड नुकसान. सोलापूरमध्ये यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये तब्बल 6 पट जास्त पाऊस बरसला. मे महिन्यामध्ये 13 दिवस पडलेल्या पावसामध्ये तब्बल 171.4 मिलीमीटर पावसाची नोंद. इंदापूर तालुक्यातील सनसर आणि हिंगणेवाडी गावाला पावसाचा फटका. मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. बारामतीत अतिवृष्टी. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं. नागरिकांची पाण्यातून वाट काढताना कसरत. बारामती पट्ट्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून ढगफुटीसारखा पाऊस. 5 दिवसामध्ये 314 मिलीमीटर पावसाची नोंद. बारामतीची वार्षिक सरासरी 508 मिलीमीटर. बारामतीतील कन्हेरी गावामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट. शेतकऱ्यानं भिजलेला कांदा अजितदादांना दाखवला. बारामती तालुक्यातील पिंपळीमध्ये नीरा कालव्याचा डावा पॅनल फुटला. सकाळी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी. महाबळेश्वरच्या वेण्णा नदीवरील लिंगमाळा धबधबा मे महिन्यातच फेसाळला. धबधब्याचं अकराळ विक्राळ रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुसळधार पावसानं नदी नाले वाहण्यास सुरुवात. कराड पाटण तालुक्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो. पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली. मुसळधार पावसानं खेडच्या जगबुडी नदीला पूर. घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे नदीला पूर. खेड प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. मुसळधार पावसानं चिपळूणमध्ये शेतजमिनी पाण्याखाली. मिरतोळीमध्ये रस्त्यावर पाणी आल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा. अनेक ठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावर. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये सर्वाधिक 136 मिलीमीटर पावसाची नोंद. वाळवटी भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. जनजीवन विस्कळीत. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं दमखाडी परिसर पाण्याखाली. अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं दमखाडी परिसर पाण्याखाली. अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये आणि दुकानात पाणी. मुंबई गोवा हायवेजवळचा पानवल धबधबा प्रवाहित. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं यंदा पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये पानवल धबधबा प्रवाहित. कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार कायम. 6 बंधारे पूर्णतः पाण्याखाली. पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फूट 5 इंच. किल्ले रायगड महामार्गावरील कोंझर घाट धबधब्याच्या पाण्यामुळे मोरी परिसरातला बायमास मार्ग खचला. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मुसळधार पावसाचा अलिबाग तालुक्याला मोठा फटका. काही काळासाठी जनजीवन विस्कळीत. उजनी धरण परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी. गेल्या 12 तासात झालेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 6.61% पाणी. महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे अलमट्टी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक. अलमट्टी धरणामध्ये तब्बल 52,650 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात 170 मिलीमीटर पावसाची नोंद. 131 मंडळामध्ये तब्बल 43 मिलीमीटर पाऊस. जवळपास 800 हेक्टरवर पिकांचं नुकसान. पावसाचा खरीप पेरणीवर होणार परिणाम. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान. कांदा पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कांदा सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यामध्ये फळबागा आणि पालेभाज्यांना फटका. कोथिंबीर आणि टरबूज पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. बीडच्या परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवरचा काही भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. 40 वर्षांपूर्वी करण्यात आलेलं टॉवरचं बांधकाम. रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये पावसाचा कहर. गेल्या 24 तासामध्ये 211.25 मिलीमीटर पावसाची नोंद. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात 170 मिलीमीटर पाऊस. पावसामुळे जिल्ह्यातील 800 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. खरीप पेरणीवरही परिणाम होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेंदूरजना मोरे गावाला जोडणारा पूल गेला वाहून. पूल वाहून गेल्यामुळे वाहतुकीला अडथळा. अकोल्यातल्या अकोट तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. केळी आणि ज्वारीसह अन्य पिकांचं अतोनात नुकसान. खारघरमधील डोंगर रांगांमध्ये फिरायला गेलेले 5 लोकांना करण्यात आला रेस्क्यू. खारघर गोल्फ कोर्स मागील डोंगरावर जवळची घटना. विरारमध्ये स्लॅबचं प्लास्टर डोक्यावर कोसळून महिलेचा मृत्यू. गोपचरपाडा परिसरातील पूजा अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला. अंबरनाथमधील वालधुनी नदीची संरक्षण भिंत पालिकेनं तोडली. पावसाळ्यापूर्वी संरक्षण भिंतीचं काम पूर्ण करणं अपेक्षित असताना नियोजन शून्य कामामुळे नदीचं पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता. मुंबईमध्ये पुढील 3 ते 4 तासांसाठी अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचाही इशारा. वाऱ्याचा वेगही वाढणार. मुंबई, ठाणे, रत्नागिरीसह पुणे आणि सातारा घाट क्षेत्राला रेड अलर्ट. हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा. अनेक भागामध्ये पाऊस सुरू. मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये रेल्वे सेवा कोलमडली. मंत्रालयातही पावसामुळे कामकाज आज ठप्प झालं होतं. पावसामुळे कर्मचाऱ्यांना लवकर जाण्याचीही मुभा. मुंबईतील आचार्य यात्रे चौक, वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचं पाणी. पहिल्या पावसातच अंडरग्राऊंड मेट्रोला पावसाचा फटका. वरळीत आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नव्हतं. 10 जूनपर्यंत 100% काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस वेळेआधीच आल्यामुळे ही परिस्थिती. मेट्रो 3चं स्पष्टीकरण. मुंबईतील माहीम स्थानक परिसरामध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला. हाजी कासम नावाची चाळ असल्याची माहिती. मुंबईच्या प्रभादेवी परिसरामध्ये संरक्षण भिंत कोसळली. वीर सावरकर मार्गावरील लक्ष्मी निवास आणि कामत हाऊस या सोसायटीची ही भिंत असल्याची माहिती. मुंबईतील मलबार हिल इथं संरक्षण भिंतीचा भाग कोसळला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी. तत्काळ सुरक्षा उपाययोजना राबवण्याचे महाजन यांचे आदेश. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयामध्ये साचलं होतं पाणी. रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची झाली होती गैरसोय. पहिल्याच जोरदार पावसामुळे दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलं. पहिल्याच पावसामध्ये मुंबईची झाली तुंबई.